महाराष्ट्र गुजरात जोडणारा लोटनच्या घाटात दरड कोसळल्याने बंद, शेतकरी व्यापारी व प्रवाशांची मोठी गैरसोय। कळवण तालुक्यातील धनोली धरणाजवळ असलेल्या महाराष्ट्र गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या लोटनच्या काचन घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडे रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यामुळे दोन्ही राज्यांदरम्यान प्रवास करणारे नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच मालवाहतूक वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून रस्त्यावर आला। दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर चिखल, मोठे दगड आणि पाण्याचा वेगवान प्रवाह निर्माण झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे। प्रशासनाकडून कोणतीही साफसफाई सुरू नसल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याची शक्यता निर्माण झाली आहे। या घटनेची माहिती देण्यासाठी काही माध्यम प्रतिनिधींनी कळवणचे प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून तातडीने JCB व यंत्रसामग्री पाठवून रस्त्यावरील माती, दगड आणि झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान कळवण तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने विलंब न करता तातडीने बचाव आणि साफसफाईची मोहीम हाती घ्यावी अशी जोरदार मागणी केली आहे। हा घाट महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील गावासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याने वाहतूक बंद राहिल्यास शेतीमालाची वाहतूक, दैनंदिन व्यापार तसेच अत्यावश्यक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने नागरिकांना लोटन घाट मार्गाचा वापर टाळावा तसेच पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन करण्याची गरज व्यक्त आहे। स्थानिक नागरिकांनी घाट परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे। गिरणा न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक चेतन हिरेसह खुशाल देवरे, कळवण।